महाराष्ट्र सरकार की अहिल्या देवी कर्ज माफी योजना पर किसान नेता रविकांत तुपकर ने बड़ा सवाल उठाया है। तुपकर का दावा है कि ये कर्ज माफी नहीं बल्कि वन टाइम सेटलमेंट योजना है, जिससे लाखों किसानों का सिबिल स्कोर खराब हो सकता है। उनका कहना है कि अगर ऐसा हुआ तो किसानों को भविष्य में होम लोन, एजुकेशन लोन और बिजनेस लोन मिलने में मुश्किलें आ सकती है। साथ ही उन्होंने सरकार से ओटीएस की जगह संपूर्ण कर्ज माफी लागू करने की मांग करते हुए चेतावनी दी कि मांग नहीं मानी गई तो किसान फिर सड़कों पर उतरेंगे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी योजना आणली, ही कर्जमाफी योजना नाही तर ही ओटीएसची योजना आहे, म्हणजे ही वन टाइम सेटलमेंटची योजना आहे। आता या कर्जमाफी वजा ओटीएस योजनेमुळे शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे हे कोणाच्या लक्षात आलेलं नाही आहे। कारण सरकार मुद्दलाचे पैसे भरणार आणि व्याज मात्र बँकांनी शेतकऱ्यांना सोडून द्यावं, म्हणजे राईट ऑफ करावं असं राज्य सरकारने म्हटलेलं आहे। आता यामध्ये काय होणार, त्या संबंधित शेतकऱ्याला उद्या जर होम लोन घ्यायचं आहे, त्याच्या पोरासाठी एज्युकेशन लोन घ्यायचं आहे किंवा सीसी करायची एखाद्या बिझनेससाठी, तर त्याचं सिबिल खराब असल्यामुळे त्याला इतर कोणतेही लोन मिळणार नाही। त्यामुळे सरकारने याचा विचार केला पाहिजे। 2 लाखापर्यंत तुम्ही कर्जमाफी करणार होते तर 2 लाख रुपये पूर्ण बँकेमध्ये सरकारने भरले पाहिजे। आमचं सिबिल खराब झालं तर याची जबाबदारी कोण घेणार आहे